नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तिनं माझा उद्देश ओळखला होता. सोन्या नको. मॉम का ग? आपण इथेच थांबायला हवं. मॉम प्लीज थोडंसंच. नाही रे सोन्या, मग हे वाढत जाईल आणि मग माझाही स्वतःवरती ताबा राहणार नाही. पण मी आता इरेला पेटलो होतो. आता माझा छोटा भाऊ ताठ झाला होता आणि तो मला मॉमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करायला भाग पाडत होता. माझ्यामध्ये कुठला जोर आला होता कुणास ठाऊक. मी मॉमचं काहीही न ऐकता तिच्या ब्लाऊजची बटणं काढायला सुरुवात केली. माझ्या जोरापुढे मॉम देखील हतबल झाली. तिनं देखील विरोध करणं सोडून दिलं आणि अखेर मी सगळं सामान बाहेर काढलं. त्यानंतर मग मी तिला जे स्वर्ग सुख दिलं ते तिच्या चेहऱ्यावरती दिसू लागलं होतं. आणि मग आमच्यामध्ये ते सगळं झालं जे व्हायला नको होतं. त्यानंतर मग आम्ही दोघं सगळं झाल्यानंतर एकमेकांच्या मिठीमध्ये तसंच पडून राहिलो. जरा वेळानं आम्ही भानावर आलो. मॉम प्रेमाने माझी चुंबनं घेऊ लागली. मॉम, एक सांगू? काय रे राजा? मला असं वाटलं की मी बोलता बोलता स्वतःच लाजलो. काय वाटतं तुला सोन्या? असं वाटतं की पप्पांऐवजी मीच तुझा नवरा असायला हवा होतो. मी बोलून तर गेलो, पण मॉम रागवेल म्हणून मी पटकन जीभ चावली. परंतु मॉम शांतच राहिली. म्हणजे तू स्वतःला इडिपस समजतोस की काय? इडिपस? ते काय असतं? अरे सोन्या, ग्रीक साहित्यामध्ये इडिपस रंगवलेला आहे. तो आपल्या पित्याचा वध करून मातेशी स्वतःच विवाह करतो. तसाच काही तुझा विचार नाही ना? मॉम अगदी मिश्किलपणे म्हणाली. नाही ग, मला तसं काही इडिपस वगैरे व्हायचं नाही. उलट पप्पांना पुन्हा माणसात आणायचं आहे. तू करशील रे माझ्या राजा, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. असं म्हणून मॉमने माझा किस घेऊन माझं तोंड बंद करून टाकलं. रात्री मग आमचा कार्यक्रम आटोपताच मॉम आपल्या रूममध्ये निघून गेली. मलाही इकडे मनसोक्त माझं मन सुक्त झाल्यामुळे मला छान झोप लागली. झोपायच्या आधी मी आठवणीनं नाईट सूट घालून घेतला होता. सकाळी उठलो तेव्हा एकदम ताजा तवाना झालो होतो. आयुष्यातला पहिला कार्यक्रम मी केला होता, त्यामुळे माझ्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स आला होता. फ्रेश होऊन ब्रेकफास्ट घेण्यासाठी मी डायनिंग रूममध्ये आलो. तिथे पप्पा बसले होते. त्यांचा ब्रेकफास्ट सुरू होता. कालच्या ड्रिंकचा परिणाम त्यांच्या हालचालींवरती अजिबात जाणवत नव्हता. गुड मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग बेटा, झाली का झोप? येस पप्पा. ये ब्रेकफास्टला बस. सदानं मस्तपैकी ऑमलेट बनवलाय. साला सुरेश लकिया सदासारखा हरहुन्नरी आणि प्रामाणिक माणूस मिळालाय. पप्पा, पण आज काय प्रोग्राम? मी टेबलवरती बसत म्हणालो. सदानं मला एका डिशमध्ये डबल ऑमलेट आणि 4 बटर टोस्ट आणून दिले. मलाही मस्त भूक लागली होती. आणि मॉम दिसत नाहीये. मधू आत्ताच उठली आहे, येईल एवढ्यात. बरं, आजचा प्रोग्राम कसा आहे? की मी आंघोळ करून सदाला फॉरेस्ट ऑफिसकडे घेऊन जातो. रात्री आपल्याला वाघ दिसतो का नाही ते पाहायला जायचंय. मी मचानाची सोय करायला जातोय. ते पाटील साहेब सदाला ओळखतात आणि सुरेशचेही मित्र आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. दुपारी इथल्याच एका कोल माईनवरती जायचा विचार आहे. माझा एक जुना मित्र तिथं मॅनेजर आहे. मी एकटाच जाऊन येणार आहे. पप्पांचा प्रोग्राम ऐकताच माझ्या अंगातून खुशीची लहर पसरली. मला मॉमसोबत अजून वेळ घालवता येणार होता हे मी मनाशीच हसत म्हणालो. काय रे, हसायला काय झालं? काही नाही पप्पा, पण मॉम नाही येणार तुमच्यासोबत? मी खुंटा बळकट करण्याच्या उद्देशाने विचारलं. नाही रे, ती जी माईन आहे ना ती अंडरग्राऊंड आहे. तिला तिथे कोळशामध्ये जायला नाही आवडणार. काय चाललंय बापलेकांचं? आणि मला काय नाही आवडणार? मम्मा डायनिंग रूममध्ये आली होती. मी मॉमकडे पाहिले आणि कालच्या कार्यक्रमाच्या आठवणीनं माझ्या अंगावरती रोमांच उभे राहिले. मॉम
नाईट गाऊनमध्येच आली होती. मॉम माझ्या बाजूच्या चेअरवर येऊन बसली. तिच्या सानिध्यानं माझ्या शरीरामध्ये मला उष्णता जाणवू लागली. मी सहज तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिची आणि माझी नजरानजर झाली. काल रात्रीच्या शृंगाराची कुठलीही खूण तिच्या चेहऱ्यावरती अथवा नजरेत नव्हती. शौनक म्हणतोय की तू माईन पाहायला माझ्यासोबत येणार आहेस का? शी, मला नाही बाई त्या कोळशाच्या वातावरणात जायचं. मी इथेच आराम करीन. नाहीतर तुम्ही सोन्याला का घेऊन जात नाही? मी दचकून मॉमकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरती कशी फिरकी घेतली असे मिश्किल भाव होते. नाही पप्पा, मी नाही येणार. मला कोळशाची ॲलर्जी आहे. मी एक लोणकडी ठोकून दिली. हे बघ, तुला यायचं नसेल ना तसं स्पष्ट सांग, पण थापा मारू नको. पप्पा देखील हसत म्हणाले आणि मग मॉम देखील हसायला लागली. हसण्यानं तिचे स्तन हिंदकळायला लागले. तिच्या गाऊनच्या उघड्या गळ्यातून मला ते दिसत होते आणि इकडे माझा छोटा भाऊ खाडकन जागा झाला. मी कुठे पाहून राहिलो हे मॉमच्या लक्षात आलं. तिनं टेबलाच्या खालून हात करून माझ्या मांडीला चिमटा काढला. मी दचकून मॉमकडे पाहिलं तर तिने डोळे वटारले. मी मोठ्या मुश्किलीनं त्या मनोहर दृश्यावरून नजर हटवली. पप्पा असेपर्यंत मला मॉमवरती लाईन मारता येणार नव्हती हे मला कळून चुकलं होतं. पप्पा कधी बाहेर पडतात असे विचार आता माझ्या मनामध्ये घोंगावू लागले. शेवटी पटापट ब्रेकफास्ट संपवून मी तिथून माझ्या रूममध्ये निघून आलो. बिछाण्यावर पडल्या पडल्या माझे डोळे मी मिटून घेतले. मॉमसोबत कसे लाड करता येतील याची चित्र मी मनामध्ये रेखाटू लागलो. मी माझ्या मनोरथामध्ये दंग असतानाच पावलांचा आवाज आला. म्हणून डोळे उघडले तर समोर मॉम. तिनं आल्या आल्या माझा कान पिळला, अर्थात प्रेमाने. तुला काही लाज शरम? पप्पांच्या लक्षात आलं असतं तर? पप्पा गेले का? मी अगदी आधीरतेनं विचारलं. मी काय म्हणते आणि तू पप्पांच्या जाण्याची वाट पाहतोयस? मॉमनं कोपरानं मला हाणत विचारलं. ए, असं का काय करतेस मॉम? सांग ना, पप्पा गेले का? मी आपला हट्ट सोडला नाही. हो गेलेत, पण आता जास्त लाडवायचं नाही. मॉमच्या तोंडून पप्पा गेलेत हे ऐकताच मी टुनकन उठून मम्माला आपल्या जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवरती आपले ओठ ठेवून मस्तपैकी एक किस घेतला. माझा हात आता आपसुकच तिच्या बोंडांवरती गेला होता. माझ्या ह्या अनपेक्षित पवित्र्यानं मॉम बावरल्यासारखी झाली आणि माझ्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करू लागली. पण मी हाताला लागलेल्या सावज काही सोडायला तयार नव्हतो. मी मॉमला अजूनच घट्ट पकडून धरलं आणि मी तिला किस करत सुटलो. मी तिला सोडणार नाही हे मॉमच्या लक्षात आल्यावर तिनं देखील प्रतिकार करणं सोडलं आणि माझ्या प्रणय चाळ्यांना साथ देऊ लागली. मला ढकलणारे मॉमचे हात आता माझ्या भोवती बिलगले होते. तिनं आपले ओठ विलग करून माझ्या ओठांसाठी मोकळे केले. मॉमचे लुसलुशीत ओठ चोखताना माझा छोटा भाऊ पुन्हा सलामी देऊ लागला. हे काय रे सोन्या, असंच पाडायचे की काय? थोडं वाचवून ठेव. मॉमने लाडीक आवाजात विचारलं. म्हणजे एक गोष्ट तर निश्चित झाली की मॉमला अजूनही इच्छा होती. मला हायसं वाटलं, पण आता मला कुठे धीर निघत होता. मी लगेच खाली वाकून मॉमचा नाईट गाऊन कमरेच्या वर करू लागलो तर मॉमनं हलकेच माझ्या डोक्यात चापट मारली. तुला सांगितलं ना जास्त लाडवायचं नाही म्हणून. आता राहू दे, 1 तासात पप्पा येतील. दुपारी पप्पा त्यांच्या मित्राला भेटायला जातील तेव्हा निवांतपणे करू. मॉमनं माझा हात धरून मला उठवत म्हटलं. मॉमच्या बोलण्यानं माझा हिरमोड झाला. मला मॉमला सोडायची अजिबात इच्छा नव्हती. मॉम, असं कठोरपणे नको ना वागूस. 1 तास आहे ना आपल्याजवळ. मला तुझे लाड तर करू दे. तुला एकदा नाही म्हटलं ना. मला मॉम काही बधत नव्हती. मॉम प्लीज. मी आपला हेका सोडायला तयार नव्हतो. बरं बाबा, थोडा वेळ, पण सगळं नाही करायचं, चालेल? मॉमला माझं मन मोडवेना. हो चालेल. ते नाही केलं तरी बाकी बरंच काही करता येतं म्हणून मी खुश झालो. मी पहिले रूमचा दरवाजा बंद करून बेल्ट लावून घेतला. मम्मा तोपर्यंत बेडवर बसली होती.
मी तिच्या शेजारी जाऊन बसलो. आता मॉमनंच पुढाकार घेऊन मला आपल्या मिठीमध्ये ओढलं. तिचा चेहरा अगदी माझ्या चेहऱ्याच्या जवळ होता. तिचे उष्ण श्वास मला जाणवू लागले. माझी कानशिलं गरम झाली होती. माझे आसुसलेले ओठ तिच्या ओठांवरती मी ठेवले आणि तिची चुंबनं घेऊ लागलो. मॉम प्रेमानं माझ्या केसांमधून हात फिरवू लागली. तिच्या गाऊनच्या उघड्या गळ्यातून मी आतमध्ये हात घातला तर आतमध्ये मॉमनं काहीच घातलेलं नव्हतं हे माझ्या लक्षात आलं. आणि मग मला त्या बोंडांचा स्पर्श होताच माझं भान हरपलं आणि मी वेड्यासारखा घोसळू लागलो. तर मग मी मॉमला विचारलं, मॉम तुझा गाऊन काढून टाकू? तर मॉमनं माझ्या एका गालाखाली चापट मारली. काल ना मम्मा, सगळं घाईघाईत झालं, मला नीट पाहताच आलं नाही. माझ्या या म्हणण्यावरती मॉम सॉलिड लाजली. तिचे गोबरे गाल छानपैकी गुलाबी झाले होते. लाजेनं तिची मान खाली झुकली. मॉम काढू? मॉमनं फक्त मान हलवून होकार दिला. मॉमच्या गाऊनला मागच्या बाजूनं मानेपासून कमरेपर्यंत एक चेन होती. ती चेन मी उघडून टाकली. मॉमच्या दोन्ही खांद्यांवरती हात ठेवून तिचा गाऊन मी खाली घसरवला. दोन्ही बाह्यातून हात निघत मम्मा बसलेली आणि गाऊन तिच्या कमरेपर्यंत आलेला. आणि मग सगळंच माझ्यासमोर उघडं झालं. मॉमचा गाऊन काढून टाकण्याचं विसरून मी पुढे आलो आणि बोंडा हातात घेऊन चोखू लागलो. आणि मग त्यानंतर मी कुरवाळूही लागलो. परंतु मी मॉमला विचारलं, मॉम तुला आवडत नाही का मी जे काही करतोय ते? तसं ती म्हणाली, नाही रे सोन्या, पण यातच वेळ घालवशील का? पप्पा लवकर येतील, वेळ झाली आहे. मॉम पण तूच तर म्हणाल ना की सगळं आता नाही करायचं. कसा रे बावळट तू, बाईला काय आवडतं हे तू ओळखूच शकला नाहीस. खरं म्हणजे मॉमनं मला असं म्हणणं योग्य नव्हतं. मी कालच तर माझ्या आयुष्यातला पहिला कार्यक्रम केला होता आणि लगेच काय कोणी एक्सपर्ट होतं का? मॉम मला काहीच उमजत नाहीये, तू नीट सांग ना प्लीज, तुला काय हवंय ते? मी चेंडू तिच्या बाजूला पलटवून म्हणालो. आतापर्यंत मी जिला या कार्यक्रमाच्या बाबतीत एकदम सोजवळ समजत होतो त्या माझ्या मॉमनं एखाद्या छछोर बाईप्रमाणे माझं डोकं आपल्या पुढ्यात ओढून घेतलं. गाऊनच्या आत तिनं पॅन्टी घातली नसावी, कारण आतमध्ये मला लगेचच सगळं जाणवलं. सोन्या अगदी सहन होत नाही रे. तू काल केल्यापासून नुसती आग पेटली. तिथे खाली हे शब्द उच्चारताना मॉमचे डोळे बंद झाले होते, परंतु तिची मनीषा तिच्या आवाजामध्ये आता पुरेपूर उतरली होती. मी तसंच तिच्या ओटीपोटावरती डोकं घासू लागलो आणि शेवटी ममानंच स्वतःहून पुढे होऊन सगळा ऐवज माझ्यासमोर मोकळा केला. त्याचबरोबर तिचा सैल झालेला गाऊन देखील तिच्या पायाशी गळून पडला. आणि मग त्यानंतर मी सगळा कार्यक्रम अगदी व्यवस्थित करून दिला. आणि मग जसं जसं मॉम सांगत होती तसं तसं मी करत गेलो. मॉम मला शिकवत होती आणि मी शिकत होतो. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.